जय श्रीराम. गेले 164 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 165वा दिवस. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. यांनी हे 365 दिवसांसाठी जे प्रवचनाचं पुस्तक लिहिलं आहे त्यातले प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं लागते आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागते. आणि जर फिजिकल पुस्तक वाचायचा कंटाळा असेल तर त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला हे ऑनलाईन सॉफ्ट कॉपी वाचता येईल. आणि वाचनाचा अगदीच कंटाळा असेल तर अशा प्रकारच्या रेकॉर्ड केलेल्या प्रवचनाचं श्रवण देखील तुम्ही करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. त्यांनी नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम आणि नामस्मरण कोणी करावं, म्हणजे नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं, हे त्यांनी या प्रवचन पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि खरं संत कसे ओळखावे, त्या संतांकडे गेल्यावरती आपण काही करावं, काही करू नये, जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वागू नये, हे सांगितलं. जर तुम्ही अगोदरची प्रवचनं ऐकली असतील तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पेसिफिक दिवसाचं प्रवचन ऐकायचं असेल आणि तुम्हाला जर डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये त्याची लिंक मिळत नसेल तरीही जय श्रीराम लिहून तुम्ही त्या दिवसाचा नंबर लिहा, तर तुम्हाला त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला हे डिस्क्रिप्शन किंवा ही जी स्पेसिफिक लिंक आहे ती देखील पाठवेल. आता आपण 165व्या दिवसाचं जे प्रवचनाचं पान आहे त्याचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करा, म्हणजे पुढे नोकरी गेल्यावरती जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. म्हणजे आपण प्रपंच करतोय तर त्यावेळेला आपल्याकडे आपण लक्ष नसतं, आपण गुलामगिरीत असतो. पण जेव्हा आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेला आपण नामस्मरण करण्याचा जरूर प्रयत्न करावा. परमार्थाची वाट आपण कशी त्याच्यावरती मार्गक्रमण करू ह्याचा विचार करा. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतोय. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवतील कसा? हे याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं. आपण जी अशी उदाहरणं देत असतो की रिझन देत असतो, त्यासाठी महाराजांनी सांगितलं की आपण स्वतःच त्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असतो. जे काही आहे ते सर्व चांगलं आहे आणि आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या हे जसे घराचे साधन आहे आणि म्हणजे आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी जसं साधन आहे, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसतं प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथून सगळ्यांना सारखाच असतो. गरिबाचा असो किंवा श्रीमंताचा किंवा अडाण्याचा असो, अधिकाराचा असो किंवा कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंच धर्म किंवा प्रपंचाचा धर्म जो उणेपणा म्हणजे कमीपणा, अपुरेपणा किंवा तत्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते त्याच्यापाशी आहे, म्हणून प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. म्हणजे प्रपंच ही एक माया आहे. ह्या मृगजळामध्ये आपण अडकण्याचा जास्तीचा संभव असतो. म्हणून आपण नामस्मरण करावं, म्हणून आपण संतांकडे जावं, संतांनी दिलेली सेवा करावी, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण मार्गक्रमण. परमार्थात अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवरती अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते शेवटी सुख म्हणजे ते सुख शेवटी दुःखातच लोटते. या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो. ते काय आहे हे कोणी प्रयत्न करत नाही, म्हणजे जाणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. वैश्विक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक बनतात. म्हणजे प्रपंचामध्ये आपण जे विकार आपल्याला मिळतात
ते बुद्धीचे विकार म्हणजे विचारचे जे विचार असतात किंवा विकार असतात, त्याच्यामुळे आपण दुर्बळ बनतो आणि ते आपल्याला त्रास देणारे ठरतात. अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर पुढे विकार दुबळे होतात. ही विकारवश होत असेल, तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरुरी आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्याची काही चालणार नाही. म्हणजे आपण प्रारब्धावरती काही गोष्टी सोडून द्याव्यात. आपण आपले कर्म चांगले करावेत आणि जे त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्याच्यातून सोपून द्यावे. आपलं काम फक्त नामस्मरण करणे. नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. थर्मामीटर ताप दाखवतो घालवत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते हे दाखवतात. काही करावे ते दाखवतात, पण तसे करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करत नाही म्हणून. कसंही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसंही घ्या. राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. म्हणजे नाम हे तुम्ही तरुण असाल, वृद्ध असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही हुशार असाल, तुम्ही बुद्धू असाल, तुम्ही ज्ञानी असाल, तुम्ही अज्ञानी असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही चालता, बोलता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपायच्या अगोदर, झोपेतून उठल्यानंतर, अंघोळ करताना कधीही घेऊ शकता. 1 मिनिटापासून 1 माळेपर्यंत 1 तास तुम्ही नामस्मरण करू शकता. 1 माळा करू शकता, 2 मिनिटं करू शकता, 2 तास करू शकता, 2 माळा करू शकता. नामस्मरण केल्याचे फायदे नेहमी मिळणारच मिळणार. तर शेवटचं वाक्य, सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. हेच माझे तुम्हाला सांगणे आहे. किंवा प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन आहे. हे सण या 165 दिवसाच्या प्रवचनात आपल्याला सांगितलेलं आहे. आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करू. तुम्ही देखील करा आणि झाल्यावरती श्रीराम लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 165 दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केलं त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि तुमचा रोज दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री